विषय असा आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात की शेतकरी कर्ज उचलतात, 7-8 वर्ष भरत नाहीत, त्यावर मुलीचे लग्न करतात, साखरपुडा करतात. ही गोष्ट ऐकून जर तुम्ही शेतकऱ्यांना गपची बसल्या आहात तर तुमच्या अंगामध्ये शेतकऱ्याचं रक्त नाही ते पाणी सळसळते. अरे हाडाचे काळ्या करतो, रक्ताचा पाणी करतो आणि लाखोना माल जेव्हा काळ्या रानामध्ये टाकतो आणि वर आकाशाकडे पाहतो, त्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणता सरकारच्या पैशावर आम्ही मुलींचे लग्न करतो, साखरपुडे करतो. काबाड कष्ट करता, हाडाचे काळे करता, रक्ताचा पाणी करता आणि जमीन फाडून सोनं उगवता त्या शेतकऱ्यांना हे हलकट लोक म्हणतात की तुम्ही कर्ज भरत नाहीत, कर्ज उचलता, 7-8 वर्ष तसंच ठेवता, कर्जमाफीची वाट बघता आणि उचललेल्या कर्जावर तुम्ही मुलींचे लग्न साखरपुडे करतात. अरे जो देशाचा पोशिंदा आहे, जो बळी राजा आहे, त्याच्या जीवावर तर तुम्ही एवढ्या उड्या मारता आणि त्याला या दर्जाची वागणूक किंवा या दर्जाचं बोलणं, अरे लाज वाटली पाहिजे अशा बोलणाऱ्यांना. याला कृषी मंत्री केलंच कोण ज्याला कृषीचं क्रू माहित नाही, शेतामध्ये त्याला काहीच माहित नाही, ढेकळं सुद्धा माहित नाहीत. मी त्याला मुनगोवा याला ढेकळं माहित नाही, त्याला ढेकळच माहित नाही, तर आपण काय बोलणार आहेत. की अशा नालायक लोकांमुळे अजितदादा म्हणतात की आता महाराष्ट्राला आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. शेतकऱ्याला देणं म्हणलं की आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. तुमचे लाखोंचे घोटाळे तुम्हाला माहित नाही, कोट्यावधींचे घोटाळे तुम्हाला माहित. शेतकऱ्यांना द्यायचं म्हणलं की आता आर्थिक शिस्त लावायची गरज आहे. नको त्या योजना तुम्ही राबविल्या का? कारण तुम्हाला माहित आहे आपण इकून आमदार तिकून आमदार फोडून याला खोके त्याला खोके देऊन एकत्र केलेत आणि आता हे लोक निवडून येतात का नाही, त्यामुळे तुम्ही योजना चालू केल्या.